ठाणे जिल्ह्यामध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून जिल्ह्यामध्ये 20 मे पर्यंत ऑनलाईनद्वारे केवळ 53.14% मॅपिंग झालेला आहे। सर्वाधिक मॅपिंग शहापूर मतदारसंघात झालं असून सर्वात कमी मॅपिंग ओवळा माजीवाडा मतदारसंघामध्ये झालेला आहे। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीची मतदार संख्या, मतदान केंद्रांची रचना आणि आगामी पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या विविध टप्प्यांची सविस्तर माहिती दिलेली आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण मतदार संख्या 74,72,270 इतकी आहे। याद्यांमध्ये पुरुष मतदारांची संख्या 39,56,586 तर महिला मतदारांची संख्या 35,14,218 एवढी आहे। याशिवाय जिल्ह्यात 1,466 इतर मतदार, 1,016 अनिवासी भारतीय मतदार, 2,05,329 तरुण मतदार, 40,082 दिव्यांग मतदार आणि 52,220 ज्येष्ठ नागरिक मतदारांची नोंद आहे। 146 ओवळा माजीवाडा हा 5,72,958 मतदारांसह जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ आहे, तर सर्वात कमी मतदार 141 उल्हासनगर मतदारसंघामध्ये तिथे 2,94,314 मतदार आहेत। जिल्ह्यातील एकूण मतदारांपैकी 39,70,821 मतदारांचं मॅपिंग पूर्ण झालेलं आहे, तर 35,01,449 मतदारांचं मॅपिंग अद्यापही शिल्लक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। शहापूर मतदारसंघामध्ये सर्वाधिक सरासरी 79.91% तर ओवळा माजीवाडा मतदारसंघामध्ये सर्वात कमी सरासरी 43.76 इतकं मॅपिंग झालेलं आहे।